नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. रोजच्या डब्यातील भाज्यांच्या भागातील पुढची भाजी आहे मुगाची डाळ. त्यासाठी मी 10 मिनिटे आधी मुगाची डाळ पाण्यात भिजायला ठेवली आहे. ती आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि बाजूला ठेवून देणार आहे. आता मी कोथिंबीर आधी बारीक चिरून घेणार आहे. त्याआधी मी भाजीसाठी लागणारा लसूणसुद्धा तयार करून घेतलेला आहे. या सुकी भाजीमध्ये मी कोथिंबीर भरपूर प्रमाणात घेतलेली आहे. हे बघा, आता कोथिंबीर चिरून झालेली आहे. आता मी तयार करून ठेवलेला लसूण खलबत्त्यामध्ये आले लसूण जिरे चांगले कांडून घेणार आहे. हा कढीपत्तासुद्धा मी भाजीसाठी घेणार आहे. हे बघा, मी या लहान खलबत्त्यामध्ये आता सर्व जिरे आले लसूण चांगले कांडून घेतलेले आहे. खलबत्ता लहान असल्यामुळे लसूण ठेचण्याला म्हणजेच कांडण्याला वेळ लागतो. हे बघा, आता माझा लसूणसुद्धा चांगला बारीक कांडून झालेला आहे. यामध्ये मी आता थोडे जिरेसुद्धा टाकून घेतलेले आहे. खलबत्ता जरी लहान असला तरी यामध्ये अगदी ताबडतोब जिरे लसूण चांगले बारीक काढले जाते. हे बघा, तुम्हाला मी आता दाखवते. हे बघा, या पद्धतीने मी झालेलं आहे बघा. आता मी एका कढईत तेल तापण्यास ठेवलेले आहे. तेल तापते तोपर्यंत मी काढलेला जिरे लसूण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. सर्वात आधी मी यामध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. आपले थोडे तेल अजून गरम झालेले नाही आहे. गरम झाल्यावर हळूहळू कढीपत्ता तडतडण्यास आता सुरुवात झालेली आहे. हे बघा, आता कढीपत्ता चांगला तडतडलेला दिसत आहे. आता यामध्ये मी काढलेले जिरे लसूण आले टाकून घेतलेले आहे. हे थोडे चांगले परतवून झाल्यावर त्यात मी आता लाल तिखट, धने पावडर, काळा मसाला हे सर्व टाकून घेतलेले आहे. हे बघा, मी आता सर्व ते यामध्ये टाकलेले आहे. आणि आता भिजलेली मुगाची डाळ लगेच ताबडतोब टाकणार आहे, म्हणजे आपले चटणी आणि मसाला जळणार नाही तेवढ्यात ते टाकले पाहिजे. आता यामध्ये मी थोडा हिंग राहिला जातो, हिंगसुद्धा टाकून घेतलेला आहे. आणि ही मुगाची डाळ मी आता चांगली परतवून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने ती परतवायची आहे. भाजी करताना कढई किंवा भांडे थोडे मोठेच घ्यावे, म्हणजे आपल्याला चांगले परतवता येते. आता यात मी चवीनुसार मीठही टाकलेले आहे आणि चिरलेली बारीक कोथिंबीरसुद्धा मी वरून टाकलेली आहे. आणि परत एकदा मी हे सर्व एकजीव करणार आहे, म्हणजेच परतवून घेणार आहे. आता आपली भाजी म्हणजेच मुगाची डाळ पूर्ण तयार करून झालेली आहे. आता मी ही डाळ 5 ते 10 मिनिटे शिजवून घेणार आहे. हे बघा, थोडी शिजून गेलेली आहे. या पद्धतीने थोडी मऊ होण्यास सुरुवात झालेली आहे. परत एकदा 5 मिनिट झाकून ठेवणार आहे. पाच ते 10 मिनिटानंतर आता आपली मुगाची डाळ पूर्ण शिजून तयार झाली आहे. तिचा आता रंगसुद्धा बदललेला आहे. हे बघा, ही मुगाची डाळ डब्यासाठी आता तयार झालेली आहे. मी तिला आता एका डब्यामध्ये काढून घेणार आहे. कशी वाटली तुम्हाला आजच्या टिफिनसाठी मी बनवलेली सुकी मुगाची डाळ? मला कमेंट करून कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.